Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Adyon Tips. बघा ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं व्हॉट इज सेल म्हणजे सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काहीतरी स्ट्रक्चर. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ हे सांगितलेलं. परत युनिसेलर ऑर्गॅनिक युनिसेलर इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ हे परत सांगितलं होतं. परत त्यानंतर सेल म्हणजे काय बघितलं होतं. त्यानंतर सेल थ्योरी मॅथ्यू शिल्डन आणि थिओडर शोन दोघांनी मिळून सेल थ्योरी फॉर्म्युलेट केली. परंतु ती हे नाही करू सांगू शकली की नवीन सेल्स कशा फॉर्म होतात. मग त्यानंतर आला ओमनीसेलला, दॅट इज रुडॉल्फ फ्युरिचर. रुडॉल्फ फ्युरिचरनं काय सांगितलं की म्हणजे नवीन सेल जे आहेत ना प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून सेल डिवाईड होतात आणि नवीन सेल्स प्री एक्झिस्टिंग सेलपासून फॉर्म होतात. हे सांगितलं. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ऑल ऑर्गॅनिझम्स नॉट प्लांट्स अँड ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल्सपासून बनलेलं असतात म्हटलं. आणि ऑल आर प्री एक्झिस्टिंग सेल्स हे दॅट इज द ओमनीसेलला ई-सेलला ला. ओके, हे विचारू शकतो. सो दिस इज इम्पॉर्टंट. ओके, नाव ऑन ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल. ओके, आता आपण ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल बघणार. आता काय म्हणते बघा, जस्ट 1 मिनिट. Yes, earlier observed onion peel human chick cells under the microscope. Yes, let's recollect their structure. म्हणजे बघितलेली तेव्हा प्रॅक्टिकल केलेली, कुणी प्रॅक्टिकली केलं असंच पास आउट होऊन आपण माणसं. द अनियन सेल विच टिपिकली काय गरज नाही आहे, बाउंड्री अँड जस्ट विदिन सेल मेम्ब्रेन. ओके, दॅट सेल म्हणजे वरचं असतं दॅट इज सेल वॉल आणि जस्ट विदिन त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन असतं. The cell of human cheek and ovary delimiting structure of the cell is inside each cell there is a dense membrane. Yes, cell. आता इथं आलं, इथं पहिलं स्टार्टिंगला काय असणार सेल. सेलमध्ये काय काय बघा, इनसाइड इच सेल देर इज डेन्स मेम्ब्रेन स्ट्रक्चर कॉल्ड न्यूक्लियस. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस. ओके, सेल न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स विच मे chromosomes. Okay, chromosomes which turn and contain genetic material, DNA. Okay, that is the genetic material. मग इथं दोन टाईपचे आहेत, DNA और RNA बनवू शकते. ओके, genetic material that may be DNA or RNA. Okay, on DNA cells that have a membrane bound nuclei are called eukaryotic. Yes, nucleus suppose membrane bound. Just 1 minute. Just 1 minute guys. चलो, membrane bound nucleus. Membrane bound nucleus है ना, that is the membrane bound nucleus in eukaryotic membrane bound nucleus. Whereas the cells that membrane bound nucleus are called, म्हणजे ज्याच्यामध्ये membrane bound nucleus, not membrane bound, that is the prokaryotic. Okay, okay, in both prokaryotic and eukaryotic cells semi-fluid matrix called cytoplasm. Yes, cytoplasm is present. म्हणजे cytoplasm occupies the volume of the cell. The cytoplasm is the main area of the cellular activities. Suppose cytoplasm. Okay, cytoplasm main area कशाच्या cellular activities. Okay, cellular activities in both plant and animal cells. Various chemical reactions, ह्याच्यामध्ये chemical reactions होतात. Chemical reactions. Okay, cell in living state. Okay, besides the nucleus, eukaryotic cells have other membrane bound distinct structures called organelles, like the endoplasmic Golgi complex. Yes, म्हणजे membrane bound this is now important. Besides the nucleus, eukaryotic cells have other membrane bound structure कोणकोणते. हे सध्या लक्षात ठेवा, जस्ट एक हे म्हणून पुढे येणारच आहे. सध्या जस्ट एक
लक्षात राहिलं तरी ठीक आहे, नाही राहिलं तरी पुढे येते. गॉल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया आणि मायक्रो बॉडीज अँड व्हॅक्युल्स. ओके. द प्रोकॅरियोटिकमध्ये ऑब्वियसली मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज नसतात, युकॅरियोटिक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज असतात. हेच बघितलेलं आपण मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. येस. ओके. अच्छा. Ribosomes are the non-membrane bound organelles found in cells. Both, yes, ribosomes. That is very important. Ribosome. Ribosome जो है ना, राइबोसोम नॉन मेम्ब्रेन बाउंड है. ओके. नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे, परंतु तरी पण हे कुठं असते, बोथ. दिस एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोथ सेल. ओके. बोथ eukaryotic as well as prokaryotic. And prokaryotic. Okay. Eukaryotic as well as prokaryotic. Within the cell, ribosomes are found not only in cytoplasm but also within the two organelles, chloroplast and mitochondria. ओके. म्हणजे ऑन रपियर सेलमध्ये कुठे कुठे सापडते हे लक्षात राहिलंच पुढं. सध्या एक सायटोप्लाझममध्ये तर एक सापडतेच, परंतु ऑल्सो क्लोरोप्लास्ट आणि रपियर हे ईआरमध्ये आपल्याला कळणारच आहे. Okay. Animal contain another non-membrane bound organelle called the centrosome which help in cell division. आणि एक non-membrane bound organelle दोन आहेत, एक तर रायबोझोम आणि दुसरं म्हणजे सेंट्रोझोम. एक नॉन मेम्ब्रेन बाउंड रायबोझोम प्लस सेंट्रोझोम हे दोन नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज आहेत. ओके. विच हेल्प इन सेल डिव्हिजन. हे पुढे आहेच. ओके. सेल डिफर ग्रेटली इन साइज, शेप अँड ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल मायकोप्लाझ्मा सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे, हे डायमेन्शन आहेत. एखाद्या वेळेस विचारले तर विचारू शकतात. बस असं आपल्याला सेफ साईड मायकोप्लाझ्मा आहे. मायकोप्लाझ्मा ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे खूप एकदम बेसिक डिटेलची सगळे ऑल ओव्हर सिलेबसमध्ये. दॅट इज स्मॉलेस्ट सेल. ओके. 0.3 मायक्रोमीटर in length. Okay. While the bacteria BACT bacteria किती 3 to 5 micrometer. Okay. And the largest ostrich, yes, the largest isolated single cell is egg of an ostrich. Okay. Among multicell human red cell, human RBC किती असते 7 micrometer in diameter. It is the diameter. एक जस्ट डायमेन्शन लक्षात ठेवा, नाही राहिलं तरी ठीक आहे. नर्व cells are among the longest ones. Cells also vary in they may be disc shaped, polygonal. Yes. Okay. That's all. यात काही लक्षात ठेवायसारखं आहे. दॅट इज काही यात क्वेश्चन पडायचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण यात बेसिक आहे. सेलमध्ये काय असणार, ऑब्वियसली न्यूक्लियस सगळ्याला माहिती आहे. न्यूक्लियसमध्ये काय क्रोमोझोममध्ये असलं ऑब्वियसली जेनेटिक मटेरियल मूव मे बी DNA और RNA. ओके. जस्ट येस. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस कशामध्ये असतं ना, ऑब्वियसली युकॅरियोटिकमध्ये आणि नॉन मेम्ब्रेन बाउंड प्रोकॅरियोटिकमध्ये. सायटोप्लाझम ऑब्वियसली सेल केमिकल रिॲक्शन होतात. परत रायबोझोम हे ह्यात एक इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. रायबोझोम नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल आणि सेंट्रोझोमिक नॉन मेम्ब्रेन. आणि रायबोझोम आहे ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्हीमध्ये असते. बस एवढं लक्षात ठेवायचं, एक इम्पॉर्टंट एवढं आणि मायकोप्लाझ्मा सगळं स्मॉलेस्ट आहे 0.3 मायक्रोमीटर. आणि हे डायमेन्शन जस्ट लक्षात ठेवा, एकदा रीडअप मारलं की होऊन जाते. इज एव्हरीथिंग क्लिअर. लक्षात ठेवायसारखं जास्ती काही नाही, बस एकदा रीडअप मारून घ्या. असं लक्षात ठेवायचं बस. काय पहिला स्टार्टिंगला सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये काय असणार, ऑब्वियसली क्रोमोझोम. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये जेनेटिक मटेरियल मग DNA किंवा RNA ह्याच्यामध्ये असणार युकॅरियोटिक सेल. असं जस्ट एक लक्षात ठेवायचं बस. ओके. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आता इथून पुढं थोडा इम्पॉर्टंट पार्ट चालू होते. इथंपर्यंत क्वेश्चन पडायचे चान्सेस कमी आहेत. ते क्वेश्चन पडला तर हा पडू शकतोय की रायबोझोम युकॅरियोटिक सेलमध्ये असतोय किंवा प्रोकॅरियोटिक सेल और दोन्हीमध्ये असतो किंवा दोन्हीमध्ये नाही, हा क्वेश्चन पडू शकतो. ओके.
आणि हे जे एक हे कुठं कुठं असतं दॅट इज द रफ एंडोप्लाझमिक ह्याच्यावरती एक असतो आहे क्लोरोप्लास्ट आणि सायटोप्लाझम, या 3 ठिकाणी असतो. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.